साधारणपणे बरोबर 11 वाजेच्या सुमाराला सकाळी पहिली पंगत ही पाहुण्यांची जेवणासाठी बसली पाहिजे बरं का, अशा सूचना मुलीच्या वडिलांनी आचार्य दादांना दिलेल्या होत्या। आता आचार्यांनी संपूर्ण मेनू मी तुम्हाला सांगतो, यामध्ये मटर पनीर, पुरी, दाल, गुलाबजाम आणि काही पापड असं संपूर्ण मेनू होतं बरं का। आणि अगदी स्मूथ म्हणजे अगदी कंट्रोलमध्ये आचार्य बाबांचं दादांचं काम चालू होतं। सगळं प्रपंच जवळपास 1,500 लोकांसाठी ते घेऊन चालले होते बरं का। आणि आता मध्येच अचानक 100-150 लोकांसाठी नाश्त्याची फरमाईश झाली बरं का, जी पूर्वनियोजित अजिबात नव्हती। मग काय आचार्य दादा का मागे हटणारे होते का? लगेच त्यांनी पोहे मागवून घेतले, भल्या मोठ्या कढईमध्ये थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये शेंगदाणे फ्राय करायला घातले आणि इकडे पुऱ्या लाटत असणाऱ्या एका मावशीला आणि हिरव्या मिरच्या कापायला सांगितले, त्यासोबत शेंगदाण्यांसोबत ह्या तेलामध्ये परतायला घातले बरं का। आणि ह्या भल्या मोठ्या सराट्याने मस्तपैकी कालवून घेतले। तुम्ही बघू शकता मस्तपैकी गरमागरम ते व्यवस्थित फ्राय होत आहेत। आणि इकडे एका बाजूला लागलेच ते स्वच्छ धुतलेले पोह्यांमध्ये मीठ आणि हिंग घालून मस्तपैकी कालवून घेतले बरं का। इकडे लगेच त्या सगळ्या मिरची आणि कांद्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे आणि ते सुद्धा मस्तपैकी यामध्ये परतून घेतलेत। आणि हे स्वच्छ धुतलेले चवीनुसार मीठ आणि हिंग घातलेले पोहे मस्तपैकी ह्या गरमागरम कढईमध्ये घातले बरं का। आणि बस मग ह्या भल्या मोठ्या सराट्याने तुम्ही बघतच आहात कसे कालवून घेतले। अतिशय बेसिक असे या फोडणीमध्ये तयार केलेले हे खमंग पोहे मस्तपैकी इतका खमंग वास या पोह्यांचा येतोय की आताच ते पटकन केव्हा होतील आणि खायला कधी मिळतील असं झालेलं। नाश्ता करायचा आणि साहित्य जमवल्यानंतर अगदी 5 मिनिटात हा सगळा संपूर्ण पोह्यांचा नाश्ता त्यांनी तयार करून दिलेला आहे बरं का। अगदी 100 ते 150 लोकांना पुरतील इतके पोहे 5 मिनिटात तयार करणं म्हणजे ही सगळी कलाच आहे बरं का। एकदम आपण याला सॅल्यूट केलं पाहिजे। बघू शकतात अतिशय टेम्पटिंग असे हे दिसत असलेले पोहे अगदी आयत्या वेळी बिचारे त्या आचार्य भावांना आपण सगळं हे सांगितलं बरं का। आणि तरीसुद्धा काही कुठलाही आडाविडा न घेता त्यांनी लागलीच ही सगळी तयारी करून दिली आणि मस्तपैकी गरमागरम पोहे या सगळ्या पाहुणे मंडळांसाठी तयार करून दिले बरं का। अशाच रेसिपीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या भागात। आणि इतका झटपट तयार झालेला नाश्ता तुम्हाला जर आवडला असेल तर आचार्य भावांना एक लाईक करा। भेटूया, गुड बाय।